नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत, ती उंबऱ्याला हळदीचे लेपन का करावे, कधी करावे, कसे करावे। तर या संदर्भामध्ये आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत, तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कसं आहे ना, बऱ्याच ताई उंबऱ्याला हळदीचे लेपन करत असतात, पण नेमकं का करायचे असते या संदर्भामध्ये सगळ्यांकडे माहिती नसते। तर आपण त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत। तर उंबऱ्याला हळदीचे लेपन नेमकं कधी करायचं असतं? तर उंबऱ्याला हळदीचे लेपन तुम्ही गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा, तसेच तुमच्या घरात काही सण वार व्रत वैकल्य होत असतील, शुभ कार्य असतील ना, तेव्हा तुम्ही उंबऱ्याला हळदीचे लेपन करू शकता। तसेच तुम्ही उंबऱ्याला हळदीचे लेपन रोज सुद्धा करू शकता। तुमच्या घराची स्वच्छता झाल्यानंतर तुम्ही रोज सकाळी उंबऱ्याला हळदीचे लेपन करू शकता। मग आता उंबऱ्याला हळदीचे लेपन केल्यानं नेमकं काय होतं? तर आपल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गानुसार हळद खूप शुभ मानली जाते। हळदीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत। तर मग जेव्हा आपण उंबऱ्याला हळदीचे लेपन करीत असतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकता तयार होत असते, आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते, तसेच आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहत असते। तसेच आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष असेल, ग्रह दोष असेल, त्याचे सुद्धा निवारण होते। म्हणून तुम्ही नक्की आपल्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करा। तसेच ज्योतिषशास्त्रानुसार आपला उंबरा हा राहूशी संबंधित मानला जात असतो, घराचा उंबरा। तर घराचा उंबरा राहूशी संबंधित मानल्या गेल्यामुळे जर तुम्ही जेव्हा हळदीचे लेपन करताना, तर तेव्हा ते राहूचे दुष्परिणाम सुद्धा आपल्या घरावर होत नाहीत। म्हणून सुद्धा हळदीचं लेपन उंबऱ्याला करायला पाहिजे। तर मग आता हळदीचं लेपन नेमकं उंबऱ्याला कसं करायचं? तर थोडी हळद घ्यायची एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं, आणि जास्त जर तुमच्याकडे गोमूत्र नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते तुम्ही तुमच्या उंबऱ्याला लेपन लावायचं आहे। आणि नंतर तुम्ही गंध, अक्षदा, हळदी कुंकू लावून फूल, अगरबत्ती, दिवा हे सगळं वाळून मस्त अशी उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे। तर अशी एकदम सोपी अशी पद्धत आहे, जास्त काही अवघड नाही। तर अशी तुम्ही उंबऱ्याची पूजा नित्य करायला पाहिजे। आणि तुमच्याच्याने नाही नित्य कर्म झाली तर तुम्ही गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा या गोष्टी तुम्ही समजा करायला पाहिजे। आणि जेव्हा आपण ही पूजा करत असतो ना, तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत ही पूजा करायला पाहिजे। कारण कोणतीही पूजा करताना नामस्मरण करत जे आपण पूजा करतो ना, ती अत्यंत फलदायी अशी मानली जात असते। त्यामुळे तुम्ही नक्की आपल्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करा। तर आजच्यासाठी एवढंच, आणि अशा आपल्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ।